सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याचा एन्काउंटर करण्याची ऑफर मला मिळाली होती असा दावा बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंनी केलाय। वाल्मिक कराडच्या बोगस एन्काउंटरसाठी आपल्याला 5 ते 10 कोटींपासून 50 कोटींची ऑफर होती असं देखील कासलेंनी म्हटलेलं आहे। आरोपी वाल्मिक कराड याच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं असं करुण शर्मा यांनी म्हटलेलं आहे। धनंजय मुंडेंचे काळे कारनामे वाल्मिक कराडकडे आहे, त्यामुळे 5 कोटी ही छोटी रक्कम आहे, हे लोक 100 कोटी रुपये देऊ शकतात असा गंभीर दावा देखील करुणा शर्मा यांनी केला। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कासले यांच्यावर टीका केली। कासले हा माणूस अतिशय विक्षिप्त आहे, हा माणूस सायबर विभागात आहे। सायबर विभागातील अधिकाऱ्याला कधीच कोणी एन्काउंटर करायला सांगत नाही, फक्त प्रसिद्धीसाठी हे केलं जातं अशी टीका दमानिया यांनी केली। वाल्मिक कराडचा एन्काउंटर किंवा खून होऊ शकतो असं तृप्ती देसाई यांनी म्हटलंय। रणजित कासले किती खरे बोलतायत आणि खोटे हे माहीत नाही, मात्र कराडच्या जवळचे लोक त्याला संपवण्यासाठी एन्काउंटर सुपारी देऊ शकतात असा दावा देसाई यांनी केला। निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले याच्यावरती कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही असं ऑफ द रेकॉर्ड पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी सांगितलं।